आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अपात्रता सुनावणी पार पडणार आहे। आधी शिवसेनेसंदर्भातली सुनावणी होईल आणि मग राष्ट्रवादीचं म्हणणं ऐकलं जाईल। या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आमदार अपात्रते प्रकरणातली ही सगळी सुनावणी आहे। आधी शिवसेनेसंदर्भातली सुनावणी घेतली जाईल आणि त्यानंतर राष्ट्रवादीची अपात्रता सुनावणी होईल। आमदार अपात्रतेसंदर्भातल्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। आणखी अपडेट्स घेणार आहोत प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, काय नेमकं घडू शकतं या दोन्ही सुनावण्यांदरम्यान? अगदी अत्यंत राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या सुनावण्यात असं म्हणावं लागेल। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका केलेल्या आहेत त्यावरची ही सुनावणी आहे। आमदार अपात्रतेबाबतच्या निर्णयाची ही सुनावणी आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या या सुनावणीला अत्यंत महत्त्व आहे असं आपण म्हणू शकतो। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून जी आहे ती वेगळी चूल मांडली आणि त्याच्यानंतर ही मूळ शिवसेना आपलीच असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला। त्या संदर्भात जे इतर उद्धव ठाकरे गटात आमदार अपात्र करण्याचा जे आहे तो विषय समोर आला। त्यानंतर अशीच घटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनाच्या वेळी झाली। दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये फूट पडली। अजित पवारांच्या हातात दुसऱ्या गटाची जी आहे ती सूत्र गेली। अजित पवारांनी वेगळा गट स्थापन केला। इथे सुद्धा आमदारांच्या पात्र अपात्रते संदर्भातला जो आहे तो निर्णय बाकी आहे। पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावरती बंदी घालण्यात यावी, त्यांना अपात्र करण्यात यावी अशी याचिका केली। त्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। जी, आणि त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। पंकज, धन्यवाद दिलेल्या तुर्तास माहितीसाठी।